आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। तुम्हाला माहिती आहे आपण कोल्हापूरची भटकंती करतोय। कोल्हापूर हे असं शहर आहे की अगदी निवांत आणि आरामात इथे तुम्ही भटकंती करू शकता। सकाळी आरामात उठायचं, त्याच्यानंतर जागोजागी दूध कट्टे असतात प्रत्येक नाक्यावरती, तिथे गरमागरम दूध प्यायचं, मग पैलवान मंडळींची तालीम बघायची आणि नंतर मस्त भटकंती करायची आणि खवय्येगिरी करायची। अस्सल मराठी ताट इथे मिळतं, तांबडा रस्सा मिळतो, पांढरा रस्सा मिळतो, हे सगळं चापायचं आणि मग संध्याकाळी रंकाळ्यावरती भटकायला जायचं किंवा पन्हाळगडावरती पण तुम्ही चक्कर मारू शकता। हे सगळं करायचंच आहे, पण आज आपण एका सुगरण मैत्रिणीकडे पण जायचंय। ही मैत्रीण कोण आहे ते बघूया। आपल्या आजच्या सुगरण मैत्रिणीचं नाव आहे सविता रामनामे। नमस्कार काकू। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। माझ्यासाठी खास खास तुमच्यासाठी आमच्या घरचे आहेत फुलं। तुमच्या घरच्या फुलांचं आहे? हो। हा, ही जुईची कसली आहे? ती मोगऱ्याची। मोगऱ्याची आहेत ना? मोगऱ्याची। मस्तच आहे, भरगच्च असा गजरा। थँक्यू व्हेरी मच। फुलं खूप आवडतात मला आणि तुमची बाग सुंदरच आहे। मस्त बागेमध्ये आम्ही निवांतपणे गप्पा मारायला बसलोय, पण गप्पाच मारत बसायचं नाही, तुम्हाला घाबरू नका, तुम्हाला शिकवणार पण आहोत काकू काय काय बनवतात ते। तर मला सांगा काकू की तुम्ही बागेमध्ये एवढी हौस तुम्हाला आहे फुलांची, बागकाम करायला आवडतं? हो, आवडतं। आवडतं। आणि काय काय छंद आहेत तुम्हाला? मला वाचनाचा छंद आहे आणि पाककला। आणि कोणी घरी? माझी सून आहे, मुलगा आहे, नाते। आणि बाकी काय आवडतं तुमच्या हातचं? काकांना काय आवडतं? सगळेच पदार्थ आवडतात, जसं पुरणपोळी जास्त आवडते। पुरणपोळी जास्त। तुम्ही व्हेज आहात नॉन व्हेज आहात? आम्ही व्हेज। व्हेज आहात? अच्छा। आणि व्हेज मधली पुरणपोळी खास खास गरमागरम पुरणपोळी। इथे तूपही मस्त मिळतं, कोल्हापुरात सुपर तूप मिळतं, कारण दूध दुभतं मुळात, अतिशय चांगलं सकस असं दूध। म्हणजे मला तर असं वाटतं की कोल्हापुरातलं दूध पचवणं अवघड नाही, मुंबईकरांना अवघड आहे। आम्हाला असं पांचट सगळं खायची प्यायची सवय झालेली आहे, त्यामुळे अगदी सकस, अगदी असं हेल्दी आम्हाला जरा जड जातं पचायला। पण इथली हवा इतकी छान आहे की इथे तुम्ही जे काही खाल ते मस्त पचलं जातं ना। तर आज आपण जे आज तिन्ही व्हेज करतोय। तिन्ही व्हेज करतोय। काय काय आहेत पदार्थ? माझा एक पदार्थ आहे कटकट्या। कटकट्या पदार्थाचं नाव आहे? कटकट्या। आणि दुसरा? डाळिंबाची कोशिंबीर। आणि तिसरा आहे कणकेची बर्फी। कणकेची बर्फी। अरे वा, मस्त। पण मग पहिला आपण सुरुवात कशाने करूया? तुम्ही म्हणाल ती सुरुवात करूया। बरं, मग डाळिंबाची डाळिंब म्हणजे आपले डाळिंब? हो, डाळिंब फळ डाळिंब। मला वाटलं आपल्या भाजीचे जे डाळिंब वाल म्हणजे त्याची आपण काय करतोय की काय? डाळिंबाचे दाणे। ओके। तर आता आम्ही सुरुवात डाळिंबाच्या कोशिंबिरीपासून करतोय। तर साहित्य काकू सांगतायत, लिहून घ्या। 1.5 वाटी दही, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी मुगाची डाळ, चवीनुसार साखर, कोथिंबीर सजावटीसाठी आणि चवीनुसार मीठ। साहित्य तुम्हाला सांगितलंय काकूनी सगळं, आणि अगदी छोटस साहित्य आहे। पण मला सांगा काकू की आता मुगाची डाळ तुम्ही किती तास भिजवलेली? 4 तास भिजवली। 4 तास भिजवली। पण मग अशी डायरेक्ट चालते खाल्लेली? हो, कच्चं रॉ फूड शरीराला आवश्यक आहे ना, त्यामुळे कच्ची चालते। म्हणजे जसं आपण हिरवे मूग खातो, त्याच्याऐवजी मुगाची डाळ आणि ती प्लस भिजवलेली आहे। आणि मुगाची डाळ पर्टिक्युलरली सगळ्या डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला हलकी आहे ना। तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता? हो, मी हॉस्पिटलमध्ये मेट्रन। तर पण मग तिथे मुगाची डाळीशी तर तुमचा खूपच संबंध आहे ना? तर प्रत्येक वेळेला आजारी माणसाला, पेशंट्सला तुम्ही हेच मुगाची डाळ। ओके। तर आता मिक्सिंग आहे ना? हो। ओके। काय आधी काय हवंय? आधी आपण दही। काकू किती वर्ष तुम्ही अटॅच होता? कुठल्या हॉस्पिटलला होता? मी इथलं CPR हॉस्पिटल कोल्हापूर। CPR हॉस्पिटल कोल्हापूर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे? हो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल। साखर बऱ्यापैकी गोड होईल ना एवढी साखर घातली? हे सगळं मिक्स होणार। आता डाळिंबाचे दाणे मस्त दिसतात ना डाळिंबाचे दाणे। रायता आहे आपल्याला एक छान असा। हो, रायता।
आणि मुगाची डाळ घातली नाही की उपवासाला सुद्धा चालेल. हा मुगाची डाळ घातली नाही तर. हा ऍक्च्युली आपण आता ओलं खोबरं बाकी घालू. सगळे जिन्नस उपवासाच आहेत. हो. अगं मग तुम्ही डबा न्यायचात, किती लांब आहे हॉस्पिटल इकडनं? हॉस्पिटल एक 7-8 किलोमीटर लांब आहे. हो. म्हणजे डबा नेत होतात. हो, डबा नेत होते. साधारणतः आपण प्रमाण असंच काही नाही ना, मुगाची डाळ आणि मुगाची डाळ हा थोडी कमी जास्त करू शकतो आपण. आता हे मिक्स करायचं. दही आपण जास्त सुद्धा घालू शकतो. डाळिंब पण अत्यंत चांगलं ना हृदयासाठी, हो पोटासाठी हो. अतिशय उपयुक्त असं फळ आहे डाळिंब. आता कोथिंबीर कोथिंबीर घातली खायला तयार. आणि काही अति त्याच्यात चाट मसाले काही नाही, काही ते नाही, मिरी नाही, काही काही नाहीये. काही नाही. छान सात्विक अशी आमची ही कोशिंबीर डाळिंबाची झालेली कोशिंबीर. डाळिंब आणि मुगाची डाळ तर रेडी झालेली आहे कोशिंबीर आता. तर तुम्हाला करायला नक्की आवडेल, तर डेफिनेटली करा. जेव्हा कधी आपल्याकडे खूप मसाल्याचं बाकीचं जेवण असतं त्याला बॅलन्स करण्यासाठी नेहमी आपण तेच रायते करतो, काकडी, पायनॅपल, टोमॅटो, हे तेच होतात. तर त्याच्याऐवजी हे नक्की करा. आणि त्याच्यासाठी साहित्य आणि कृती काय काय घेतली. डाळिंबाच्या दाण्यांची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी दही, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी भिजवलेली मुगाची डाळ, साखर, कोथिंबीर आणि मीठ. कृती: मुगाची डाळ भिजवून घ्यावी. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये साखर, मीठ, डाळिंबाचे दाणे, ओलं खोबरं, भिजवलेली मूग डाळ आणि कोथिंबीर घालून एकजीव करून कोशिंबीर सर्व्ह करावी.